श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचा 5वा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात व मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला हजारो पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। संस्थेच्या 5 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यामध्ये आदरणीय राजन पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, खासदार ज्योतिताई वाघमारे, कवयित्री डॉक्टर स्मिता पाटील, डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली। त्यानंतर संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला। गेल्या 5 वर्षात श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती संस्थापक प्राध्यापक प्रमोद आवताडे यांनी दिली। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार, शिस्त व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले। अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा व संस्कार यांचा समतोल विकास होणे आवश्यक असल्याचे सांगितले, तर अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात असे मत व्यक्त केले। खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रात अशा संस्थांची गरज असल्याचे सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा सल्ला दिला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 5 व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यामध्ये मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील, सोलापूरच्या खासदार ज्योतिताई वाघमारे, प्रगतशील द्राक्ष बागायतदार रामराव भोसले पाटील, माजी सभापती जालिंदर भाऊ लांडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक गायकवाड, कविता अर्बन बँकेचे चेअरमन प्रकाश भोसले, कामती बुद्रुकच्या सरपंच अंजली प्रवीण भोसले यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर शिवानंद पाटील, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन जाधव, मोहोळ पंचायत समितीचे सभापती असलम चौधरी, संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंत निकम, मोनिका अवताडे, स्वाती निकम, अंकुश अवताडे, मुकुंद अवताडे, जयसिंग अवताडे, राजशेखर पाटील, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, गोपाळ शेळके, प्रवीण भोसले, माऊली जाधव आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका व देशभक्तीपर सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली। हजारो पालकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मोठे यश मिळाले। पालकांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था सातत्याने कार्य करत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली। श्रीकृष्ण गुरुकुल शिक्षण संस्थेचा हा 5वा वर्धापन दिन सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शिक्षण, संस्कार व सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिसाळ यांनी केले, तर आभार प्राध्यापक सुनील गरड यांनी मानले। या कार्यक्रमामध्ये कुणी निगेटिव्हली बघू नका, मला काय त्रास देण्याचा प्रयत्न करू नका। सरळ करणारा ग्रामीण लोकांसाठी काम करणारा मी व्यक्ती, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, साथ आज जीवनामध्ये क्षण बघायला मिळतोय ते हनुमंत साहेब आणि त्यांच्या मिसेस। सगळ्यात महत्वाचं मी म्हणतोय, माझ्याकडे निवास टाक आणि माझ्या दाखवलं असे संख्येने आणि हे पालक सर्वांच्या माहिती ही पूर्ण महाराष्ट्रभरातले पालक आहेत, आसपासचे वगैरे नाहीत। आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांची सेवा करण्याचे व्रत घेतलेलं आहे। सामान्य मनाने करत आहे। व्यासपीठावर आमचे सभापती असलं भरपूर जण व्यासपीठावर आहेत। काशीद मामा, तर कुणाचं नाव घ्यायचं तर मोठे माप, मी छोटा थोडा धाडस मोठं करतोय, त्यामुळे सगळ्यांनी साथ द्या। छोटा हा ही सत्य आहे। ज्योतिताई, प्रवास अतिशय संघर्ष, मी तुमच्या मुलींना उदाहरण एक सूत्रसंचालन करणारी एका प्रतिभाची लेख काय करू शकते, तिच्या कर्तृत्वावर दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहामध्ये जाऊ शकते। आपण कुठले निगेटिव्ह जो करतोय त्याच्या कर्तृत्वाला सलाम करायची, सलाम करता येत नसेल तर साथ येता येत नसेल तर करायला, अशी मनातनं भावना आणि जो स्वच्छ कार्य भगवान कृष्ण राहतोय त्याला स्वतः। त्यामुळेच माझं मराठीवरचं प्रेम
म्हणजे साहित्याची गोडी, साहित्य म्हणजे मराठीचं व्याकरण, मी शुद्ध मराठी लिहू शकते, त्याचा मला फायदा मराठी चित्रपटात करताना झाला. मी जास्त काही बोलत नाही, पण आत्ताच श्री राजेंद्रजी यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांनाच बऱ्याच सवलती मिळतात, आणि ब्रीद समोर ठेवूनच अवताडे सर हा शिक्षणाचा घाट घातला. खरं म्हणजे ज्ञान देणं मोठं पुण्यकर्म आहे आणि ते करतायत. त्यामुळे सगळ्या मुलींना मी हे सांगू इच्छिते की त्याच्याकडे आहे त्याचं शिक्षण पुढे जाऊन, आणि त्याच्यात ज्ञान घेतल्यानंतर त्याचा उपयोग करा. लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याचा उपयोग करा, एवढंच माझं सांगणं आहे. आणि विद्या विनयेन शोभते. थोड्या वेळापूर्वी सूत्रधार म्हणाले की आदर्श विद्यार्थी म्हणून ज्याला आता पुरस्कार मिळाला तो विद्यार्थी असा आहे ज्याला फक्त तो शाळेत पहिला येतो म्हणून तो आदर्श नाही. मी लहानपणी शाळेत शिकायचे तेव्हा मला शाळेची जाम भीती वाटायची, कारण मला गणित आणि विज्ञान हे माझे विषय होते, कारण माझा सगळा कल जो होता तो कलेकडे होता.